आगामी लोकसभा निवडणूक 2024 ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट पडल्यामुळे तर ही निवडणूक शरद पवारांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्यातच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा हा शरद पवारांना मिळू शकतो। माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांसाठी बालेकिल्ला असलेला मतदारसंघ, कारण सोलापूर जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा मानला जातो। परंतु मधल्या काळामध्ये खूप घडामोडी झाल्या। अकलूजचे मोहिते पाटील असतील, पंढरपूरचे परिचारक असतील, अशी एक ना अनेक लोक शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेली। त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माढा मतदारसंघात पराभवाची चव चाकावी लागली होती। परंतु सध्याच्या परिस्थितीत शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणू शकतात का, हे पाहावं लागणार आहे। त्याचं कारण आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हा प्रश्न लोकांना पडलेला आहे। त्यामुळे शरद पवारांनी जर माढ्यात चांगल्या उमेदवाराला तिकीट दिले तर माढा मतदारसंघ ते आपल्याकडे खेचून आणू शकतात असं बोललं जात आहे। सध्या दोन नावे खूपच चर्चेत आहेत। एक म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील, कारण धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहे असे संकेत दिले आहेत। त्यामुळे भाजपकडून जर त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते शरद पवार गटात सामील होऊन हातात तुतारी घेऊ शकतात। त्याचप्रमाणे दुसरं नाव आहे महादेव जानकर यांचं। सध्या महादेव जानकर हे महायुतीमध्ये आहेत, परंतु त्यांनी भाजपबद्दल वेळोवेळी आपली नाराजी प्रकट केलेली आहे। जर महादेव जानकरांना माढ्यातून शरद पवारांनी उभे केले तर त्याचा फायदा संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ शकतो। त्याचं कारण आहे या दोन्हीही मतदारसंघामध्ये असलेला धनगर समाज। त्यामुळे येत्या काळात शरद पवार माढ्यातून कोणाला तिकीट देतात आणि माढा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणू शकतात का, हे पाहावे लागणार आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या मराठी न्यूज अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।